अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपाशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट स्थळी भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा काला या प्रकरणातील असून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या चरित्राची अलौकिकता या अभंगातून सांगितलेली आहे. विठ्ठला या अभंगातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या लीलांची अलौकिकता सांगितली आहे. एकंदर ज्या भगवंताने लीला केल्या त्या लीलांची अलौकिकता म्हणजे इतर गोष्टीमध्ये इतरांच्या सामर्थ्यामध्ये इतर अवतारातील चरित्रापेक्षा या अवतारातील चरित्रांची लीलेची मीमांसा या अभंगामध्ये आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं अनुसंधान निरीक्षण एक आगळं वेगळ्या स्वरूपाचं आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी हे नवल आहे. जो आपल्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड सामावू शकतो तो संकोचित होऊन या ठिकाणी या नंद बाबाच्या घरी आलेला आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक बालक होऊन नंदाच्या घरी आलेला आहे. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. नवल अलौकिकता, त्याची ही अलौकिकता सहजासहजी लक्षात येत नाही. न कळे कान्होबाचे कोडे. भगवंताने हे कोड अर्थात एक प्रकारचं जे कधीही न सुटणार असं कोड आहे. बर, आणि त्यामुळे त्यातलं गमक कळत नाही. बस त्याचं फक्त उच्चारण करत राहणं एवढंच आहे. त्याची मीमांसा असंच का, तर त्याचं कारण कान्होबाची ती लीला. विठ्ठला 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 विठ्ठला. पृथ्वी जेने तृप्त केली, समस्त पृथ्वीला तृप्त करणारा तो आहे. पण अतृप्त अवस्थेमध्ये यशोदेकडे जातो आणि मला जीव घाल म्हणतो. पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. अशा विश्वव्यापक कमळापती संपूर्ण विश्वामध्ये कणाकणामध्ये व्यापलेलं तत्व म्हणजे ते परम तत्व आहे. पण ते परम तत्व त्याशी गवळणी कडिये घेते. सर्वत्र व्यापलेल्याला कडेवर घेणं, एका परिच्छिन्न अवस्थेमध्ये असलेल्या गवळणीने अपरिच्छिन्न असलेल्या परमात्म्याला कडेवर घेणं ते गणित सुटत नाही. म्हणून नकळे कान्होबाचे कोडे. आणखी काय आहे, तुका म्हणे नटधारी, तो असणारा वेशधारी. या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा रूपी वेश धरणारा तो आहे. भोग भोगुनी ब्रह्मचारी असं आहे. म्हणून याचे हे कोणत्याही प्रकारचे कोडे तुम्हा आम्हा सामान्यांना उलगडणारे नाहीत. फक्त त्याचं उच्चारण करणं एवढंच पुण्यप्रद आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगातील सरळ भाव आपणा समोर ठेवलेला आहे. क्रमप्राप्त कार्यक्रमाच्या अनुषंगाने 4 शब्द सांगायचे. मौजे अंमळनेर आणि तदंतर्गत असणारा हा आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 5वे. श्रीराम जन्मोत्सवाचं हे वर्ष 5वं आहे. पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होते. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पूजनीय ब्रह्मलीन परमादरणीय बंसी महाराज तांबे बाबा, परमादरणीय ब्रह्मलीन रामकृष्ण महाराज काळे गुरुजी, वैकुंठवासी परमादरणीय सद्गुरू कल्याणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, तसेच गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी डोंगरगण, गुरुवर्य हरिभक्तीपरायण शांतीब्रह्म भास्कर गिरीजी महाराज या संतोदयांच्या प्रेरणेने, आदरणीय हरिभक्तीपरायण देवीदासजी महाराज म्हस्के बाबा आदी करून सकल संतांच्या उपस्थितीमध्ये हरिभक्तीपरायण परशुराम महाराज गावटे, हरिभक्तीपरायण योगेश महाराज, हरिभक्तीपरायण योगेश महाराज जाधव, योगेश महाराज पवार, हरिभक्तीपरायण दत्ता महाराज आयनर
या समस्त संतवृंदांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. तरी गोड असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. अनेकविध कीर्तनकार मंडळी या ठिकाणी आपल्या आपल्या वेळेमध्ये येऊन सेवा देऊन गेलेले आहे. मृदंगाचार्य हरिभक्तिपारायण कानिपनाथ महाराज हरिपाठ नेतृत्व रामकृष्ण आश्रम विद्यार्थी वृंदांनी केलं. लाईट डेकोरेशन वगैरे सद्गुरू लाईट अंमळनेर, तसेच भजनी मंडळ निंभारी, गोनेगाव, खोपटी, पाचेगाव, अंमळनेर, करजगाव, वाटापूर, गोमळवाडी, पानेगाव, शिरेगाव, वांजुळपोई, मांजरी, कोपरे, शेनवडगाव, तिळापूर, पाथरे, खुडसरगाव, मालुंजे आदी करून समस्त पंचक्रोशीतील सर्व गावं या सर्व मंडळींनी आपल्या आपल्या वेळेत येऊन या ठिकाणी सेवा दिलेल्या आहेत. विशेषतः सेवेकरता सर्वच असणारी मंडळी व्यासपीठ चालक तुकाराम महाराज, पवार रामकृष्ण आश्रम आणि समस्त ग्रामस्थ टाळकरी वृंद, आमचे राम महाराज पटारे, निंभारीचे आपले नारायण भाऊ वगैरे, अमोल महाराज आणि प्रथम दिवशी ज्यांची सेवा या ठिकाणी झाली ते सोपान महाराज टेमक, मृदंगवादक कानिपनाथ महाराज, अनिकेत महाराज, हार्मोनियम वादक पुंजाभाऊ महाराज आदी करून सकल टाळकरी, विनेकरी दिनकर महाराज, करजगावचे टाळकरी नामुतात्या महाराज, त्याचप्रमाणे कोपऱ्याचे, कारण महाराज शब्द लावला तरी तात्या लावल्याशिवाय पूर्ण होत नाही म्हणून शेषराव तात्या महाराज आणि समस्त निंभारीचे आपले परिक्रमावासी, नाही शंकर नाही ओंकारराव तात्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व ग्रामस्थ आहेत आणि उपस्थित आपण सर्व पुरुष वर्ग, उपस्थित माता भगिनी, सुंदर प्रकारचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलं गेलं. रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने सर्व मंडळी एकत्रित आले आणि गोड असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि म्हणून त्याचा चांगला संदेश पंचक्रोशीमध्ये गेला. विठ्ठलाचा हा सांगतेचा दिवस आमच्या वाट्याला आलेला आहे. तसं 7 दिवस पर्यंत सप्ताहाकडे येणं झालं नाही. कारण सकाळी लवकर पाणीगावच्या पारायणाकरता जायचो, त्यावेळेस थोडंसं आपला आरंभ झालेलं नसायचं. 6:30च्या अगोदरच आम्ही निघून जायचो, म्हणून सकाळी भेट देता आली नाही. पारायण पूर्ण करून भोजन करून येईपर्यंत पारायणवाले निघून गेलेले असायचे, म्हणून मंडपामध्ये तिकडून डोकवायचं फक्त, तिथूनच असं रामकृष्ण हरी करून पुढं जायचं. बरं, कुठे सेवा असली रात्रीची कीर्तन करून जात असताना 7 ते 9 तिथं करायचं. भोजन करून येईपर्यंत पंक्ती उठून लोक रस्त्यात भेटायचे, म्हणजे नंतरही येणं झालं ना. 8 दिवसाच्या या अंतराळामध्ये एकदाही सप्ताहाला भेट देणं झालं नाही. पण मग आज काटा काढून वाटा घ्यायला काल्याच्या निमित्ताने उपस्थित झालो. आणि असं म्हटलेलं आहे 7 दिवस नाही येणं झालं हरकत नाही, पण काल्याच्या पगाराच्या दिवशी येणं होणं महत्वाचं आहे. कारण वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आजचा काला म्हणजे हा पगाराचा दिवस, म्हणजे पाकिट वाटण्याचा नका समजू बरं का. पगाराचा दिवस म्हणजे की आपण जी साधना केली त्या साधनेची फलश्रुती प्राप्त करून घेण्याचा आजचा दिवस. विठ्ठला गोड असा हा कार्यक्रम समस्त ग्रामस्थ, अंमळनेर तरुण मंडळी आणि विशेषतः यावर्षी 7 ते 9 सेवा आयोजित केलेल्या होत्या. सर्व असणारे अन्नदाते मंडळी, त्या मंडळींनी भरभरून अन्नदान या ठिकाणी केलं आणि भोजन तयार करून ठेवलेलं ते प्रत्येकाच्या पात्रापर्यंत येण्याची, पोहोच करण्याची जबाबदारी ज्या तरुण मंडळाने घेतली त्या तरुण मंडळाला विशेष धन्यवाद. विठ्ठला शाळेतील शिक्षक वृंद असतील, शाळेतील विद्यार्थी असतील, पदाधिकारी असतील, सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी माजी, सर्व असणाऱ्या सर्व क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील आणि आजच सप्ताहाला सदिच्छा भेट देऊन गेलेले माननीय नामदार शंकररावजी गडाख साहेब, ते सुद्धा सप्ताहाला भेट देऊन गेलेले आहेत. अनेक वीर साधू संत मंडळी या सप्ताहाला भेट देऊन गेलेले आहेत. सुंदर गोड असा हा राम जन्म उत्सव संपन्न झाला. भगवान रामप्रभूंचा जन्मोत्सव साजरा का करायचा? कारण तथाकथित काही पढत मंडळी जे जास्त शिकले पण तितके
आता मी शब्द नाही वापरत, बर, जास्त शिकले त्याच्या पुढचं टिंब तुम्हाला कळलं. मग ते म्हणत असतात म्हणे दरवर्षी हा सोहळा आयोजित करण्याची गरज काय, कारण त्या काळात त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला. मग आपण आपल्या गावात हा उत्सव कशाला साजरा करायचा सहज मनामध्ये येतं. तर त्याचं कारण काय आहे. मग जसं उष्ट्रलकोटी न्याय म्हणतात, म्हणजे उंटाची काठी घ्यायची, उंट चालत नसला म्हणजे त्याचीच काठी घेऊन त्याच्या हाणून पुन्हा त्याच्या पाठीवरती ठेवून द्यायची. कारण भारा घेऊन चालणारा उंट चालण्याकरता थोडी मरगळ आली, थकला किंवा चालत नसेल मुद्दाम होऊन, तर तशा उंटाला चालण्याकरता त्याच्याच पाठीवरची काठी घेऊन त्याला दटून आणि पुन्हा ती काठी तिथंच ठेवून द्यायची. या पद्धतीने याला संस्कृतमध्ये उष्ट्रलकोटी न्याय म्हणतात. त्या पद्धतीने उत्तर आहे काय. मग त्यांना विचारायचे बाबा भारत स्वतंत्र कधी झाला म्हणले 1947ला. बरं, मग त्या काळात आतापर्यंत जवळ 75-76 वर्ष होऊन गेली. मग आतापर्यंत दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिन साजरा का करता, त्याचं उत्तर ते देतात काय. म्हटले विदेशी आक्रमणांच्या पासून विदेशी लोकांपासून आपला स्वतंत्र भारत झाला, म्हणजे त्यांच्या तडाख्यातून आपण स्वतंत्र झालो. मग ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं तो प्रत्येक वर्षाला येणारी ती तिथी आम्ही स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. आम्ही करतो, सर्वच करतात, आपणही करतो. का, कारण विदेशी आक्रमणापासून आपल्याला काय मिळालं, स्वातंत्र्य मिळालं. विदेशी सत्तेपासून स्वातंत्र्य मिळालं तर दरवर्षी आपण सोहळा साजरा करतो. मग भगवान परमात्म्याचं चरित्र, भगवान प्रभूंच्या जन्मोत्सवाचं चरित्र, जर त्याच्या असणारे जन्मोत्सवाचा प्रसंग दरवर्षी जर आपण केला तर त्याचं कारण काय की परमात्म्याचा दिव्य जन्म असतो, परमात्म्याचं कार्य दिव्य असतं. ज्याचं दिव्य कार्य आणि दिव्य जन्म आहे त्याचा प्रतिवर्षी सोहळा केल्यानंतर इह लोकात आपल्याला प्राप्त झालेलं जे पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा प्रकारचं जे पारतंत्र्य आहे, आगा कर्मे जय उरावे तया ते सुखदुःखी फळावे, तै सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. या पद्धतीने आपल्याला जी पारतंत्रता प्राप्त झालेली आहे, परतंत्रता प्राप्त झालेली आहे, या पारतंत्र्यातून कायमची सुटका करायची असेल तर त्याकरता प्रभू रामचंद्राधिक देवतांची आणि संत महात्म्यांच्या पुण्यतिथ्याधिक उत्सवांची आवश्यकता आहे. विठ्ठला श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला, म्हणले देवा वेळोवेळी तुम्ही अवतार घेता म्हणता, पण नेमकं कशा करता, काय कारण आहे. तर परमात्म्याने सांगितलं, अर्जुना माझा जन्म आणि माझं कार्य दोन्ही दिव्य आहे. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हा देह एकदा टाकून दिला की पुन्हा तो जन्माला सुद्धा येत नाही. कोण, एवं यो व्यक्ती तत्वतः, जो तत्वतः जाणतो. काय जाणतो, मे जन्म कर्म दिव्य, माझे जे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म आहेत, जे माझे दिव्य जन्म कर्म जो यथार्थ जाणतो तो पुन्हा इहलोकीच्या या यात्रेला येत नाही, जन्म मरण रूपी फेऱ्यात तो अडकत नाही. कायमचं स्वातंत्र्य प्रदान करणारा हा दिवस असल्यामुळे भगवान प्रभूंच्या उत्सवाचं चिंतन आपण नियमित केलं पाहिजे. वर्षातून येणारी ती तिथी आपण निरंतर केली पाहिजे. मग भगवान गोपाल कृष्णांचा सुद्धा जन्मोत्सव असेल, वामन जयंतीचा उत्सव असेल, नृसिंह जयंतीचा उत्सव असेल, ज्या ज्या तिथीला परमात्म्याचा जन्मोत्सव होतो ती तिथी तुमच्या आमच्या करता काय आहे, पर्व काय आहे. म्हणून तो उत्सव केल्यानंतर इहलोकीची जन्म मरणाची कायमची सुटका आपली होते. विठ्ठला आणि म्हणून हे उत्तर त्यांचंच घेऊन त्यांना दिलं, फक्त शास्त्रीय भाषेमध्ये थोडंसं दिलं. भगवान परमात्म्याच्या मुखातून आलेल्या श्लोकाच्या माध्यमातून त्यांना हे उत्तर आपण देऊ शकलो. जन्म कर्म च मे दिव्यम, दिव्य असलेले माझे जन्म कर्म आणि ते जो यथार्थ जाणतो, एवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहम,
एकदा की देहाचा त्याग केला नाही तेव्हा मी ती सोर्जुन तो पुन्हा यह लोकामध्ये जन्माला येत नाही. विठ्ठला गोड असा हा सोहळा राम जन्मोत्सव संपन्न झाला. त्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं गोड असं पारायण झालं. अनेक विध वारकरी वाचक मंडळी पारायणासाठी होते. दररोज कीर्तन, दररोज महाप्रसाद, गोड असा हा कार्यक्रम. एकंदर या वर्षी नाही 7 दिवसाचाच झाला ना, 8 दिवसाचाच झाला. 8 दिवसाचा हा महोत्सव संपन्न होत असताना सर्वांना आनंद झाला. सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि म्हणून त्याचा आम्हाला देखील आनंद झाला. विठ्ठला असं आहे. कारण सप्ताह करणाऱ्यापेक्षा सप्ताह एक थांबवणाऱ्यांना जास्त महत्व आहे. याचं कारण मी मागेही बोललो होतो. पहा कसं असतं, आपल्या अंमळनेरचं अलौकिक असं कार्य आहे. पूर्वीपासून परिसरामध्ये इतर गावांना सप्ताह कसा करायचा याचं मार्गदर्शन करणारं अंमळनेर गाव बरं का. अगदी पूर्वीपासून पूर्व कालामध्ये गुरुनाम गुरु सद्गुरू मामासाहेब दांडेकर बाबांपासून या गावाला लाभलेली दिव्य परंपरा आहे. आणि म्हणून एक संदेश नेहमी असा एकोप्याचा जावा ही तळमळीची भावना नेहमी अंतःकरणामध्ये असते. पण काय नेमकं काळामध्ये होतं ते काही कळत नाही. कुठे नेमकी माशी पक्षी मक्षिका पात होतो कळत नाही. पण नेमका कार्यक्रम आला की 36 आकडे तयार होतात. पण या वर्षी तसे जाणवले नाही. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला. आणि आता त्यामध्ये एक महत्वाचं बोलावं असं वाटतं. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. जे काही मागचं झालेलं आहे ते गुंडाळून आता ठेवून द्यायचं. ती पोथी पुन्हा उघडायची नाही. बरोबर बाळकृष्ण बाबा? बरं. ती पोथी पुन्हा उघडायची नाही. आता नवीन पोथी, नवीन अध्याय, नवीन कार्यक्रम या पद्धतीने गोड असं सर्वांनी एकत्रित येऊन हा सोहळा केल्यानंतर त्याचा चांगल्या प्रकारचा संदेश जातो. आणि वर्षानुवर्ष आपल्याही अंतःकरणामध्ये हा परमार्थाचा असणारी दीपिका दैशी दीपकलिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रकटी तैशी सद्बुद्धी ते ठेकुटी म्हणून सद्बुद्धी युक्त होऊन केलेलं कार्य हे कधी लहान स्वरूपाचं नसतं. ते अमर्याद स्वरूपाचं होऊन जातं. विठ्ठला आजचा हा आनंदाचा दिवस आहे. भगवान प्रभू रामचंद्रांचा काल अवतार झाला आणि आज सांगता या प्रसंगी काल्याचा हा प्रसंग आहे. या काल्याच्या प्रसंगी नेहमी म्हटलं जातं, पहा आजच्या दिवशी कीर्तनकार काय असतात? परतंत्र असतात. म्हणजे ते स्वतंत्र व्याख्यान करण्याकरता त्यांना स्वातंत्र्य नाही. इतर दिवशी इतर विषयावरती व्याख्यान केलेलं चालतं. पण काल्याच्या दिवशी मात्र काय करावं लागतं? मात्र भगवान गोपाल श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगावं लागतं. तसं त्यांचं एक प्रमाण आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोडे, केले देवे गोडे, केले देवे गोडे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोडे, केले देवे गोडे, केले देवे गोडे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोडे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळी देवे जे चरित्र केले ते उच्चारावे. कारण गोकुळ अष्टमीच्या दिवशी श्रावण वद्य अष्टमीला भगवान गोपाल कृष्णाचा अवतार झाला. अवतार जिथं झाला ती तुरुंगभूमी, कारावास. मग या कारावासामध्ये 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. वसुदेव देवकी त्यांना स्मरण आहे. त्या काळात 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती. म्हटले, अरे तुला आमचा मुलगा म्हणून जन्म अवतार घेण्याकरता सांगितलं, पण तू असा भगवंताचा अवतार जर घेतला तर तुला आमचा पुत्र कोण म्हणेल?
म्हणे मला तेच करायचंय, पण अगोदर नियोजन सांगायचं म्हणून तसा झालो. बर, मग सर्व काही नियोजन सांगून झाल्यानंतर पुन्हा त्याला काय नकळे कानोबाचे कोडे. आता 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि काही क्षणामध्ये लगेच देवकीच्या मांडीवरती खेळणारं एक गोंडस असं त्या ठिकाणी बाळ दिसू लागलं. आता ती विनंती करू लागली आपल्या पतिराजांना, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, सनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. त्या कदाचित कंसाला जर कळलं की हिचा असणारा पुत्र पुन्हा जन्माला आलेला आहे, आतापर्यंत 6 त्याने मारलेले आहेत, 7वा गर्भ गायब झाला, तिला काही कल्पना नाही. 7वा जो गर्भ योग माया नेत, बस त्या ठिकाणी 7वा गर्भ म्हणजे बलरामाच्या रूपाने असणारा तो नेऊनी घातला रोहिणी उदरी. रोहिणी असणारी त्या ठिकाणी पाहुणे असणारे नंदबाबांच्या घरी गेलेली, तिच्या उदरामध्ये नेऊन त्याचं संगोपन चालू आहे. बर, आणि या ठिकाणी गोपाल कृष्णाचा अवतार झाला, पण छोटं बाळच आहे. त्या ठिकाणी बाकीच्या सर्व बेड्या वगैरे तुटल्या. त्या टोपलीमध्ये भगवंताला ठेवलं. रात्रीच्या वेळेमध्ये वसुदेव भगवंताला घेऊन आले. आल्यानंतर यमुना मैयेने त्या ठिकाणी परमात्म्याच्या दर्शनाकरता तो असणारा प्रवाह वरती वरती येऊ लागला. म्हटले आपल्या वडिलांच्या तोंडामध्ये पाणी नाका तोंडामध्ये जाऊ नये, त्यासाठी देवाने काय केलं, एक पाय टोपलीतून खाली काढला. मैयेच्या पाण्याला स्पर्श झाल्याबरोबर पाणी उतरलं. हळूहळू हळूहळू बरोबर तिथं जाऊन पोहोचले. रात्रीची निबिड रात्र आहे, अगदी काळोख पसरलेला आहे. अशा काळोखामध्ये माया निर्माण झाली यशोदेच्या शेजारी. तिथली ती माया उचलली आणि भगवान गोपाल कृष्णाला तिथं ठेवलं. हे सर्व करत असताना माया आकृष्ट त्यांना केलेला आहे. हे कार्य करेपर्यंत फक्त वृत्तीवर ते होते, कोण, वसुदेवजी. आणि ती माया घेऊन गेल्याबरोबर मायेचा स्वीकार केला आणि जी तुटलेली बंधनं होती ती पुन्हा त्यांना जशीच्या तशी तुटल्या गेली. मग ती आकांत करू लागली, रडे माया आकांत करी. आणि तिच्या त्या आकांताने मग द्वारपाल वगैरे जागे झाले. कंसाला कळलं, कंस धावत आला, पाहतो तर पुत्र नाही. मग कोण आहे, कन्या निर्माण झाली. म्हणले आकाशवाणी झाली त्यावेळेस तर असं सांगितलेलं आहे की 8वा हिचा पुत्र वधील तुझसी, 8वा पुत्र तुझा वध करणार आहे असं म्हटलेलं आहे. कारण त्याचा आकाशवाणीवर काय होता, विश्वास होता. आकाशवाणीवर विश्वास ठेवणारा तो होता. अलीकडे असे काही कंस आहेत, संतांनी केलेल्या आकाशवाणीवर त्यांचा विश्वास बसत नाही. विठ्ठला तसा तो कंस खरा, पण त्याचा आकाशवाणीवर काय बसला, विश्वास बसला. संत महात्म्यांची वाणी ही आकाशवाणीच आहे. पण अनेक कंस असे आहेत आता की त्या कंसांना आकाशवाणीवर म्हणजे संतांच्या वाणीवर विश्वास नाही विश्वास. म्हणजे काय जगद्गुरु तुकोबरायांच्या वह्या तारल्या का आणि ते वैकुंठाला गेलेच का? अहो, संतांची आकाशवाणी आहे, त्यावरती विश्वास ठेवून सरळ सरळ मार्गक्रमण करत राहणं, हे सोडून देऊन वाकड्यामध्ये कशाला शिरतात हेच कळत नाही. विठ्ठला म्हणजे कंसासारखं युद्ध जरी केलं नाही, पण कंसासारखी प्रवृत्ती आपल्या ठिकाणी असता कामा नये. माझ्या मते आत्ताच्या कंसांपेक्षा तो कंस निश्चित बरा, कारण त्याचा आकाशवाणीवर विश्वास होता. तो म्हटला आकाशाची वाणी, आकाशवाणी झालेली आहे. 8वा हिचा पुत्र वधील तुझशी, माझा वध करणारा 8वा पुत्र असणार आहे. पण ही पुत्री कशी, म्हटले असो द्या, त्याला छळ करण्याची सवय आहे. भगवान विष्णूनेच काहीतरी छळ केला असेल, पुत्री रूपाने तो आला असेल असं वाटलं. म्हणून पाय धरून त्या आतापर्यंत 6 जिथं आपटून मारले त्या शिळेवरती घेऊन अशी हाताची गरगर फिरवली. हातीची ते गेली निष्ठून या, आणि निष्ठून गेल्यानंतर अष्टभुजा मूर्ती होऊन ती सांगते, अरे तू मला काय मारतो, तू मला काय मारतो, तुझा वध करणारा माझ्या अगोदर जन्माला तुझला
तुझ लागी वधी उपजला मजाधी, तुझा वध करणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे, तू काय मला मारतो. मग ती हत्तीची गेली निष्ठोनी, आपण त्याचे चक्र गरगर फिरायला लागले. कारण त्याच्या आकाशवाणीवरती त्याचा काय विश्वास आहे, भरोसा आहे, आणि म्हणून तो तळमळू लागला. इथं तळमळ चालू आहे, कारण दुष्टा चळकाप सुटला. दुष्टांना चांगल्या पदार्थाला पाहून काय होत असतो, चळकाप सुटत असतो. दुष्टांना सुटतो. कारण त्याचं कारण काय, कोल्याला चांदणं आवडत नाही. त्याचं कारण काय, कारण चांदणं टिपूर पडलं की कोला स्पष्ट दिसतो ना, म्हणून त्याला चांदणं आवडत नाही. चोराच्या मनात काय असतं, चांदणं. का बरं, कारण चांदणं जर प्रखर पडलं तर आपण दिसू असं त्याचा भाव असतो. म्हणजे दिसू नये या करता चांदणंच टिपूर पडू नये असं त्याचं म्हणणं. विठाला त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये कुजबूज चळकाप सुटलेला आहे. त्याला सर्वत्र कृष्ण 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 दिसतो आहे. तिथला असणारा तो प्रसंग आहे. तिथं भीतीचं वातावरण आहे, आणि जिथं भीतीचं वातावरण असतं तिथं काय असतं, दुःख असतं सज्जनो. आणि ज्या वेळेस जिथे आनंदाचं वातावरण समजायचं, त्या ठिकाणी निष्पाप सर्व एकत्र झालेले आहेत. आनंदाचं वातावरण, सर्व निष्पाप एकत्र झाल्यानंतर त्या ठिकाणी काय निर्माण होतो, आनंद निर्माण होतो. भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाल्याची बातमी सर्वांना कळल्याबरोबर गुढे या तोरणे करती कथा गाती गाणे, 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 करती कथा गाती गाणे. करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. उडिया तोरणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. तोरणे करती कथा गाती गाणे. गुढ्या उभारल्या, तोरण बांधली, बर भजन करू लागले, करती कथा गाती गाणे, गाणे म्हणू लागल्या, पाळणे म्हणू लागल्या. बर सुंटवडा तयार केला, सुंटवडा वाटू लागल्या, ताटी वाटी सुंटवडी. आणि ते वाटण्याकरता एकी धावे एकी पुढे, सर्वांची होड लागली, एक प्रकारची शर्यत लागली. जसं म्हणतात ना, घोडों की रेस थी एक दिन, कोई खच्चर पर, कोई गधे पर, कोई घोड़ों पर सवार था, किंतु जिसने येड़ लगाई वो खंदक के उस पार था. विठ्ठला म्हणायचं माशाअल्लाह, वाह वाह. तसं नाही, हे एका महात्म्याने सांगितलेली बरं का. एक महात्मा होते आमच्या बरोबर शिकत असताना, डॉक्टर आनंदजी म्हणून, मध्य प्रदेशचे होते. 70 वय होते, पण 70व्या वयामध्ये आमच्या पूज्य भारतानंद स्वामीजी महाराजांकडे संपूर्ण प्रस्तांतरे पूर्ण केली त्यांनी. 70व्या वयामध्ये प्रस्तांतरे, अगदी लघु सिद्धांत कौमुदीपासून तो पूर्ण ग्रंथ अध्ययन झाले. आणि त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया अशी होती, म्हटले कोई घोडो की रेस थी एक दिन, दौड़ थी एक दिन, कोई घोड़ों पर, कोई गधे पर, कोई खच्चर पर सवार था, किंतु जिसने येड लगाई वो खंदक के उस पार था. येड म्हणजे काय, आता ज्यांना ज्यांना अश्वारोहण माहिती, म्हणजे घोड्यावर बसणं जे जे जाणतात त्यांना माहितीये बा. घोडा हाकत असताना वरती ज्यावेळेस आपण बसलेला आहे ना, तर त्याला उडी मारायची असती, पळवायचं असेल तर त्यावेळेस अशी टाच मारावी लागते. टाच हिंदीतून त्याला येडी म्हणतात. येड म्हणजे टाच. जिसने येड लगाई वो खंदक के उस पार था, म्हणजे ज्याला टाच केव्हा मारायची हे कळतं, तो बरोबर त्या असणाऱ्या खंदकाच्या पलीकडे जाऊन. टाच केव्हा मारायची हे जर समजलं नाही तर मग त्याची उडी मध्येच राहते. या गवळणी देखील पळू लागल्या. का बरं? संतांनी वर्णन केलं, म्हटलं त्या पळत नव्हत्या, त्या चालत नव्हत्या, त्या धावत होत्या. त्या धावत होत्या.
एकी धावे एकी पुढे ताटे वाटे सुंट वडे ताटे वाटे सुंट वडे ताटे वाटे सुंट एक धावे एके पुढे लाटी वाटी सुंदरवडे लाटी वाटी सुंदरवडे लाटी वाटी सुंदरवडे एकी धावे एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे ताटामध्ये सुंट वडा घेऊन वाटण्याचं काम चाललं. बालकृष्ण नंदा घरी बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. सर्वांना आनंद झाला सर्वांना आनंद झाला. त्याचं कारण असं आहे जो अव्यक्त आहे जो त्रिगुणातीत आहे ज्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रंग नाही रूप नाही काही नाही बस जो अव्यक्त आहे जया ते अव्यक्त म्हणोई कोडी म्हणता स्तुती हे नावडे जे मना बुद्धीनं सापडे म्हणून या. मन आणि बुद्धीला जे तत्व सापडत नाही त्याला अव्यक्त म्हणतात. जे जे पदार्थ मनाच्या द्वारा गोचर होतात जे जे पदार्थ इंद्रियांच्या द्वारा गोचर होतात त्या त्या पदार्थांना त्या ठिकाणी गोचर असं म्हटलेलं आहे व्यक्त असं म्हटलेलं आहे. जसं आता या ठिकाणी हा माईक आहे सर्वांना दिसतोय तो नेत्राच्या द्वारा दिसतो आहे म्हणजे हा व्यक्त आहे. मी बोलत असलेला शब्द तुमच्या कर्णविवरातून आतमध्ये जाऊन त्याचं ज्ञान तुम्हास होत आहे याचा अर्थ त्या शब्दच प्रत्यक्षाकडे तुमचं लक्ष आहे. माझ्या मुखातून निघालेला शब्द विचितरंग न्यायाने असा पसरत जातो आणि बरोबर कर्णविवरवरती आकाशामध्ये तो धडकतो आणि तिथं असलेले जे सेन्सर आहे ते बरोबर मेंदूकडे घेऊन जातात आणि मग कळतं की हे काय म्हणतात ते बरोबर आहे. कारण का तो शब्द तिथपर्यंत जाऊन पोहोचला. हे शब्दच प्रत्यक्ष आहे. मग या सर्व असणाऱ्या शब्दाचं रूपाचं रसाचं यह लोकातील सर्व विषयांचं व्यक्त रूप आपल्या लक्षात येतं. पण या शब्दातीताच्या पलीकडे रूपाच्या पलीकडे शब्दाच्या पलीकडे रसाच्या पलीकडे पंचविषयाच्या पलीकडे असलेलं जे तत्व आहे ते इंद्रियांच्या द्वारा गोचर होत नाही म्हणजे ते अगोचर आहे. अगोचर म्हणत नाही मी तसा अगोचर शब्द त्याच्यामुळेच पडलेला आहे. अगोचर शब्द सुद्धा त्यामुळेच पडलेला आहे. फक्त तो आपण आपल्या पद्धतीने उच्चार करतो तसा तो अगोचर नाही अगोचर. गोनाम इंद्रिय इंद्रियांच्या द्वारा जो जाणता येत नाही त्याला म्हणतात अगोचर. मग काही मुलं सुद्धा अगोचर असतात त्यांना नेमकं काय म्हणावं कळतच नाही. देवासारखं बस म्हणावं तर ते तसं बसत नाहीत. बर कधी कधी खेळ म्हणावं तर मग खेळतही नाही. आपण सांगितलेल्या विरोधात करत राहतात. मग आपण काय म्हणतो या पोरगण नेमकं कसं आहे काही कळतच नाही लयच अगोचर. अगोचर म्हणजे काय आपल्या ज्ञानाच्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचं म्हणजे अगोचर. विठ्ठल अगदी तसाच प्रकार या ठिकाणी आहे. जे व्यक्त तत्व आहे तिथपर्यंत इंद्रियांची धाव जाते त्या पदार्थाला जाणून घेते ते व्यक्त असतात. पण जो पदार्थ जाणता येत नाही इंद्रियांच्या द्वारा अज्ञेय आहे त्या पदार्थाला अव्यक्त असं म्हटलेलं आहे. अव्यक्त जे आकार अव्यक्त जे आकार अव्यक्त जे आकार अव्यक्त जे आकार रूपाले गुणवंत रूपाले गुणवंत रूपाले गुणवंत. अव्यक्त जे आकारले रूपा आले गुणवंत सगुण निर्गुण गुणाचे अगुण. जे गुणाचं असतं ते व्यक्त आणि जे अगुणाचं असतं ते अव्यक्त. ज्याच्यापर्यंत इंद्रिये जात नाहीत ज्याच्यापर्यंत मन जात नाही बस त्याला काय म्हणतात अगोचर अव्यक्त. जया ते अव्यक्त म्हणोई कोडे म्हणता स्तुती हे ऐसे नावडे. का
जे मना न सापडे बुद्धी न सापडे म्हणून या जेथ मनाची दृष्टी न रिगे जेथ मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न रिगे ते इंद्रिया किरजोगे काय होईल. ज्ञानोबराय बोलतात अव्यक्त पदाचं हे व्याख्यान आहे. ज्ञानोबराय सांगतात ज्या ठिकाणी मन प्रवेश करत नाही. आइए बाबाजी आइए आइए बैठो. विठाला 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 ठीक आहे. बाबाजींचं टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करा. कबीर मोमी लतीफ मुसलमान विष्णुदास यारे यारे लहान थोर याती फलते नारे नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. विठाला अव्यक्त जे अव्यक्त असतं त्याला मन बुद्धी इंद्रियांच्या द्वारा जाणता येणं शक्य नाही. आता बिबट्या पाहिलाय का तुम्ही? बिबट्या पाहिला ना. पाठीमागे खूप सुळसुळाट होता. सध्या कमी झाला ना मामा. सध्या कमी झाली. आता पाठीमागे फार भीती होती. रात्रीच्या वेळेमध्ये तुमच्याकडे आहे का अजून? मग तुम्ही इकडंच थांबा, तिकडे जाऊ नका. आणि तशी आमच्या भागाला आता तुमची गरज लागायला लागली. देवगडमध्ये सेवारत असणारे श्रीराम महाराज सुंदर आपलं प्रपंच करून परमार्थ करण्याची वृत्ती. मग आळंदी पंढरी वारी वगैरे सर्व काही प्रेमाने निष्ठेने आणि आपल्याला जेवढं येतं तेवढं निरंकारी भावनेने. विठ्ठला बिबट्या. मग तो श्वापद पकडत असताना झेप घेतो आणि झेप घेतल्यानंतर श्वापदाला पहिला स्पर्श कशाचा होतो? त्याने असे पुढं नखी अशी करून त्यांनी मांडलेली असते. नख नख अगोदर नख काय करतो? तो आपल्या श्वापदावरती हल्ला करत असताना पंजा असा मारतो. असं आता मला माहिती नाही, पण त्याच्या त्या पंजाचा वेग ताशी 60 किलोमीटर इतका असतो. आणि मग त्याच्या त्या झपाट्यात एकदा की श्वापद सापडलं, अजून दात लावायच्या आतच त्या पंजानेच तो निम्म ढिल्लेला त्याचा निम्मा जीव निघून गेलेला असतो. एवढी ताकद त्यामध्ये असते. मला सांगायचं काय, श्वापद पकडत असताना तो अगोदर नखी मारतो आणि नंतर तोंड लावतो. बरोबर आहे. आता हे जसं आहे तसं ज्ञानोबरांनी तोच दृष्टांत तीच प्रक्रिया समोर आणून उपमा फक्त इकडे दिलेली आहे. जेथ मनाची नखी न लगे मनाची नखी लागत नाही. बर मग जेथ मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न रिगे. बुद्धीची दृष्टी जिथं प्रवेश करू शकत नाही त्याला स्पर्श करू शकत नाही असं जे तत्व असतं त्या तत्वाला अव्यक्त असं म्हणतात. विठाला हे अव्यक्त तत्व असताना कधीही कोणाला न सापडणार हे तत्व पण आज एक नवल झालेलं आहे. सर्व गवळणी त्याचा तो प्रसाद वाटण्याकरता इतरत्र ज्या धावतात त्याचं कारण काय? आतापर्यंत जो आकारवंत नव्हता, गुणवंत नव्हता, तो असणारा आकाराला आलेला पाहून त्यांना ते नवल वाटलं आणि अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत असा असणारा परमात्मा पण तो नंद बाबा यशोदा मैयेच्या या अंगणामध्ये प्रगट झालेला दिसतोय. अभंगाचं प्रथम अनंत ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड
नवल केवळ अनंत ब्रह्मांड उदरी आनंद ब्रह्मांड उदरी आनंद ब्रह्मांड उदरी आनंद ब्रह्मांड उदरी अनंत ब्रह्मांड उदरी अनंत ब्रह्मांड उदरी आनंद ब्रह्मांड उदरी आनंद ब्रह्मांड उदरी अनंत ब्रह्मांड उदरी हरि आवालक नंदागरी आनंद ब्रह्मांड उदरी हरि आवालक नंदागरी आनंद ब्रह्मांड उदरी हरि आवालक नंदागरी आनंद ब्रह्मांड उदरी हरि आवालक नंदागरी ज्येष्ठ वारकरी दौलत भोची चालवर दौलती संपत्ती निंबारीची दौलत भो जाधव त्यांची चाल प्रेमाने म्हणणारी माणसं आडाणी माणसं पण दिंडीच्या वाटाला कुठं गेले की म्हणा दौल भाऊ गवळण मग त्यांनी चालू करायचं फक्त उदरीनं म्हणतात त्यांचा एक शब्द थोडासा पुढचा अनंत ब्रह्मांड उदरी म्हणलं उधारी कुठपर्यंत ठेवता उधारी नाही उदरी विठ्ठला अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी वेदामध्ये मंत्र आलेला आहे ओम नारायणो परो व्यक्तात दंडम व्यक्त संभवम अंड शांतस्त्वे लोका सप्तद्वीपाच मेदिनी सप्तद्वीप पृथ्वी दिक सर्व असणारे सप्त पाताळ या सर्वास 14 भुवन चतुर्दश भुवनाने त्या परमात्म्याच्या उदरामध्ये राहतात अनंत ब्रह्मांडे उदरी मेकांशेन स्थितो जगत 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगत असताना 75 विभूती सांगितल्या 75 सांगून झाल्यानंतर अर्जुनाला देव म्हणतात अरे अर्जुना कुठपर्यंत सांगू अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवा अर्जुन अथवा बहुना येतन किम ज्ञातेन मी हा आहे मी अश्वत्थ आहे मी गोमाता आहे मी ऐरावत आहे मी वज्र आहे मी लक्ष्मी आहे हे कुठपर्यंत सांगायचं मी भूपती आहे ऐरावतम गजेंद्रानाम नरानांच नराधिपतम ह्या सगळा मी हे सांगत बसण्यापेक्षा अथवा बहुनैतेन या अनेकविध याच्यात त्याच्यात सांगत बसण्यापेक्षा एक शेवटचं सांगतो काय अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवा अर्जुन विष्ठभ्याहमिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत् हे संपूर्ण जग माझ्या फक्त एका अंशावर बसलेलं आहे माझ्या एका अंशावर म्हणजे एक रोम आणि त्या रोमाच्या अग्रभागावर हे संपूर्ण ब्रह्मांड एक बसलेलं आहे मग आता शरीराच्या रोमा किती जयाशी तयाशी न गणवती आपल्या शरीरावरती किती केस एकूण आहेत हे जसं सांगता येणं शक्य नाही तसं परमात्म्याच्या शरीरावरती त्याच्या उदरामध्ये किती सृष्टी आहे सांगता येणं शक्य नाही अनंत बस त्याला शब्द वापरला किती आहेत अनंत अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बर जो हरी आहे त्याच्या उदरामध्ये आपला इथं दिसणारी ही पृथ्वी सप्तपाताळ या सर्व 14 भुवन या सर्व गोष्टी एक ब्रह्मांड म्हणजे चतुर्दश भुवन बर का एक ब्रह्मांड म्हणजे चतुर्दश भुवन बर मग आता भूरलोक स्वर्गलोक मृत्यूलोक या सर्व लोक तल वितल रसातल तलातल हे असणारे सर्व मग या सर्वांना मिळून एक काय होत असतं ब्रह्मांड बर पण जगद्गुरु तुकोबराय देवाच्या या विलक्षणतेचा विचार आपल्या समोर मांडत असताना तुकोबराय परमात्म्याचं व्यापकत्व आणि त्याचं असणारं अपरिच्छिन्नत्व या
अभंगाच्या माध्यमातून सांगतात. अनंत ब्रह्मांडे उदरी, ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे. बस ब्रह्मांड एक जेवढं असतं त्याची संख्या तर मी सांगितली, पण असे ब्रह्मांड एक नाही, दोन नाही, 100 नाही, 1000 नाही, कोटी नाही, 10 कोटी नाही, मग किती आहेत? अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत, एवढा व्यापक असणारा परमात्मा. पण तो हरी हा बालक नंदा घरी, हा छोटा होऊन नंदाच्या घरामध्ये रांगतोय, ही असणारी विशेषता आहे. आणि म्हणून त्याचं नवल आपण काय वर्णन करावं? नवल केवडे केवडे, 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 नवल केवडे कालो बाते कोडे, नकल कालो बाते कोडे, नकल कालो बाते कोडे, नकल कालो बाते कोडे, नकल कालो बाते कोडे, नवल केवडे केवडे, 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 परत एकदा टाळ्या वाजवायला लागतो. इतकं चांगलं म्हणणं का ना, मला टाळ्या वाजायला त्रास होतोय ना. विठ्ठला, विठ्ठला. नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोडे, कान्होबाचं कोड कळत नाही. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात राहतात, तो नंदबाबाच्या आणि यशोदा मैयेच्या अंगणामध्ये खेळतोय. बर, बालकृष्ण नंदा घरी. हा पाहिला आपण. अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोडे. हा, कान्होबाचं कोड कोणालाही कळत नाही. 7वा गर्भ गायब केला, ते कोड कळलं नाही. बर, मग तिथं कारावासामध्ये अवताराला आला, रात्रीतून कसा इकडं आला कोणालाच कोड समजाना. बर, ज्याने पोहोच केला त्याला तरी समजावं की नाही. त्याच्यावरती पुन्हा योग मायेचा पडदा टाकून दिला. जेवढं काही कृत्य त्याने रात्रीतून पोहोच करण्याचं केलं, त्याचं विस्मरण वसुदेवा. कारण वसुदेव हा सत्यवादी, वसुदेव भगवंताचे वडील वसुदेव, ते काय आहेत? सत्याचरणी, सत्यवादी. त्यांच्याकडून असत्य मुखातून कदापि बाहेर न येणं. मग एवढ्या सत्यवादीच्या जर ध्यानात हे राहिलं की माझा पुत्र रात्री इथं जन्माला आला होता, तो मी नंदबाबांच्या दारात ठेवून आलेलो आहे, घरात ठेवून आलेलो आहे, असं जर हा खरं बोलला तर आपलं कोडं उलगडल्या जाईल.
पण कोडं उलगडू नये म्हणून परमात्म्याने काय केलं, योग मायेचा पडदा त्याच्यावरती टाकून दिला. सत्यवादी येत ना तुम्ही, पण तुम्हाला विस्मरण होऊन जाणार तुम्ही काय करताय त्याचं, बस लक्षातच राहणार नाही. तसं काही माणसं लक्षात ठेवत नाहीत, लक्षात ती राहत. कसं कीर्तन संपलं, मग निघालो, मग नजर चुकीने काय होतं, नवी चप्पल पायात घातली गेली नजर चुकीने हा. मग त्यांना विचारलं का हो चप्पल कोणाची, नाही नाही ते नजर चुकीने झालं. म्हणजे हा संधी साधू भोळा बरं का, याला भोळा नाही म्हणायचं. म्हणजे खरोखर विस्मरण असेल तर वेगळी गोष्ट आहे. खरोखरच चुकून न कळत दुसऱ्याची चप्पल घातल्या गेली ते माप आहे. पण जाणून मुद्दाम जसं काय मला विस्मरण झालं असं समजून मुद्दाम जर केलं तर ते विस्मरण नाही, ती चोरी ठरते. विठाला 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 नवल केवडे केवडे नकडे कान्होबाचे कोढे. विस्मरण करून टाकणं आणि कोणालाच समजलं नाही नेमकं काय झालं. बर जिथं प्रगट झाले ते समजू लागले नंद बाबाचा आणि यशोदा मैयेचा हा पुत्र आहे, आणि म्हणून आपल्याला राजा नव्हता, आपल्याकरता आता राजा झाला म्हणून ते आनंदात आहेत. पण ते तरी खऱ्या आनंदात आहेत का? ते आनंदात आहेत पण ते सुद्धा खऱ्या आनंदात नाही. त्यांना माहिती नाही, अजून कल्पना नाही, हा एकदा गेला की पुन्हा येणार नाही. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत या गोकुळामध्ये तो सर्वांना आपलासा वाटतोय, सर्वांच्या त्या ठिकाणी राहतोय. आणि सहजच भूक लागली म्हणून याच्याकडे मागतो, त्याच्याकडे मागतो. यशोदा मैयेला सुद्धा प्रार्थना करतो, यशोदे घराकडे चाल, मला जीव घाल. कोण म्हणतो अहो ज्याने पृथ्वी तृप्त केली तो म्हणतो यशोदे मला जीव घाल. आणि यशोदा मैया सुद्धा त्याला जेवण करवते, पोट भरून त्याचं जेवण करवते. अभंगाचं तृतीय पृथ्वी जाने तृप्त केली, 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 पृथ्वी जाने पृथ्वी जाने तृप्त केली, 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 पृथ्वी जाने तृप्त केली. यशोदा भोजन घाले, त्याशी यशोदा भोजन घाले, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. भोजन खाले, भोजन खाले, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. जय जय विठोबा जगमाई, विठोबा जगमाई, विठोबा जगमाई, विठोबा जगमाई. ज्याने
ज्याने पृथ्वी तृप्त केली त्याला यशोदा भोजन घालते, हे नवल आहे. म्हणजे त्याने कधी पृथ्वी तृप्त केली? आम्ही कमवतो, आम्ही शेतीत राबतो, आम्ही कमवून आणतो, आम्ही निसून घेतो, आम्ही दळतो, माता मावल्या मळतात, भाजून देतात, मग आम्ही कमवतो, आम्ही खातो, आम्हाला कधी त्याने तृप्त केलं असं मनामध्ये येऊ शकतं, असं मनामध्ये येऊ शकतं. पण एक सांगू का, परमात्म्याने सांगितलेलं आहे, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. चतुर्विधम अन्नम अहम पचामी. चारही प्रकारचं अन्न तुम्ही जरी सेवन केलं तरी पचवण्याचं काम कोण करतं? कोण करतं? जर त्याने पचवलं नाही तर बायपास करूनही पचत नाही. त्याने पचवलं म्हणून पचतंय, तो पचवतोय म्हणून चाललं, असं आहे. आणि म्हणून तर संत मंडळींनी कबूल केलं, पहा आम्ही काय कोणाचे खातो, आमचा पांडुरंग आम्हासी देतो. पांडुरंग परमात्मा हा करता करविता रुक्मिणीकांत समर्थ आहे. तो देतो, नवे नवे तोच पचवतो, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आपण म्हणतो मी कमवतो, आपण म्हणतो मी खातो आणि मी पचवतो. आपली पचवण्याची शक्ती नाही, बनवण्याची शक्ती नाही, आपली कोणतीच शक्ती नाही. आपण फक्त कठपुतली आहे. कठपुतली, कठपुतली म्हणजे काय? सूत्रधार दिसत नाही, तो पाठीमागे असतो. लाकडाच्या बाहुल्या केलेल्या असतात, त्याला राणी राजा सैन्य असे वेगवेगळे वेश परिधान केलेले असतात. पाहणारे असं म्हणतात, पाहणारे असं समजतात की आता राजा उठला, राजा चालू लागला, राणी आदर करत आहे, राणी अभिवादन करत आहे, सैन्य हात जोडून उभं आहे, असं पाहणारे पाहतात. पण या सर्वांचा सूत्रधार जो पडद्याच्या पाठीमागे आहे त्याच्या हातामध्ये सूत्र असतात. सूत्रम धारयती ती सूत्रधार, त्याच्या हातात सूत्र आहे. त्याला माहितीये केव्हा राजा चालवायचा, केव्हा राणी बोलवायची, केव्हा तिथले असणारे सैन्य वगैरे ते सर्व त्या ठिकाणी त्यांच्याकडून कार्य करून घ्यायचे. पडद्याच्या पाठीमागे असणारा, कोणालाही न दिसणारा तो सूत्रधार परमात्मा आहे. बर, त्याच्या हातामध्ये सूत्र आहे. बाकी तुम्ही आम्ही फक्त कठपुतलीच्या बावल्या आहोत. कुणाला कोणतं कुणाला कोणतं असं पार्ट दिलेलं आहे. आता इथेही पहा, कीर्तन करतोय, आपल्याला वाटतं कीर्तन महाराजांचं आहे, भगवान महाराजांचं, पण भगवान महाराजांचं कीर्तन नाही. कीर्तनाला साथ करणाऱ्यांना वाटतं आम्ही साथ करतो, पण तुम्ही साथ करत नाही. ऐकणारे तुम्हाला वाटतं आम्ही ऐकतो, पण तुम्ही ऐकत नाहीत. ऐकवणारा, करवणारा आणि करून घेणारा एकमेव पांडुरंग परमात्मा आहे. तो आपल्या अंतकरणात असतो, उदरामध्ये असतो. वैश्वानर नावाचा अग्नी होऊन तो आपल्या आत आहे. जे अन्न भोजन आपण केलं ते पचवण्याचं काम परमात्मा करतो. म्हणून पृथ्वी जेने तृप्त केली, संपूर्ण पृथ्वीला तृप्तता करणारा परमात्मा आहे. मग संपूर्ण पृथ्वीवरती सर्व जीवांची काळजी घेणारा तो आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये एकदा त्यांना थोडासा अहंकार झाला. म्हणजे मी भरण पोषण करतो, मी भरण पोषण करतो. किल्ल्याचं खोदकाम चालू असताना सांगितलं गेलंय, आणि रामदास स्वामीजी तिथं होते. आणि मग तितक्यामध्ये खडकाचं खोदकाम करत असताना मोठा असा दगड निघाला, आणि त्या दगडातून एक बेडूक उड्या मारत पळून गेला. मग तितक्यामध्ये रामदास स्वामींनी सांगितलं, म्हटले तुम्ही म्हणत होता ना की संपूर्ण स्वराज्याची स्थापना मी करतो, संपूर्ण स्वराज्याला भरण पोषण करणारा मी राजा आहे. पण राजा अंतकरणातून परमतत्व आपल्याकडून हे सर्व करून घेत असतं. आणि ती दिग्दर्शन दाखवण्याकरता तिथं दाखवलं. म्हणजे आता हा बेडूक आहे, हा त्या खडकाच्या आतमध्ये होता. याचं भरण पोषण कोणी केलं? तुम्ही केलं का करणारा कोणीतरी दुसरा आहे? ज्या अर्थी तुम्ही या बेडकाचं भरण पोषण केलं नाही तरी सुद्धा तो धष्टपुष्ट आहे, याचं कारण त्याचं भरण पोषण करवणारा कोणीतरी पडद्याच्या आड आहे. तो भरण पोषण करवणारा आहे, आणि तोच तुमचं आमचं सर्वांचं भरण पोषण करतो. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. विठाला भरण पोषण कोण करतं? आपण करू शकत नाही. आणि म्हणून पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. यशोदे घराकडे चाल, मला जेव घाल. मग मांडा, पुऱ्या, काय 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 त्यांनी मागितलेले सर्व पदार्थ आहे पहा.
कांद्याची कोशिंबिरी सगळं मागितलं त्याने. मग ते यशोदा मैयाने त्याला काय करावं, बनवून द्यावं. मग त्याने म्हणावं नाही मला या पात्रात पाहिजे. बर त्या पात्रात दिलं की नाही मला आता सोन्याच्या प्लेटमध्ये पाहिजे. मग सोन्याच्या प्लेटमध्ये नाही मला आता कागदाच्या प्लेटमध्ये पाहिजे. बर असं जसं लहान लेकरू लीला करतं अगदी त्या पद्धतीने आपला मोठेपणा, आपला प्रभूपणा, आपला भगवंतपणा बाजूला ठेवून परमात्मा यशोदेच्या या नंदबाबांच्या घरामध्ये अगदी बालकाचं रूप घेऊन राहिलेलं आहे. म्हणून नवल केवडे नकळे कानोबाचे कोडे. अहो विश्वव्यापक असणारा परमात्मा, ज्याला कडेवर घेणं सोडा, ज्याला गवसणी घालणं अशक्य आहे, त्या परमात्म्याला कडेवर घेणं शक्य आहे का? पण गवळणीने कडेवर त्याला घेतलं. विश्वव्यापक कमलापती, विश्वव्यापक त्याचे गवळणी कडिये घेते अनोरण्यान महतो मय्यान आत्मास्य जंतोर निहतो गुहायाम तमक्रतु पश्यति वीतशोको धातु प्रसादान महिमानमात्मन. परमात्म्याला कडेवर घेणं अशक्य, पण बस होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा, हे त्याचं गणित आहे. बस भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता कोड न सुटू देणारा परमात्मा कोड जसंच्या तसं ठेवून भक्ताची कामना पूर्ण करण्यासाठी विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडी घेते. आणि शेवटच्या चरणातून जगद्गुरु तुकोबांनी परमात्म्याची अलौकिक लीला यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सईमान लोका न हंती न निबध्यते. ज्याला अहम कर्तृत्व भाव नाही त्याने की तयाही करण्यातू घडे ती लोका घातू परी तेने केली ही मातू बोलूची नये. आणि म्हणून 16,108 नारी भोगून सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची अलौकिक लीला ही आहे की तो भोगून सुद्धा ब्रह्मचारी. अभंगाचं शेवट. तुका म्हणे नटधारी, 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 तुका म्हणे भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, नवल के भरे भरे, नवल के भरे भरे, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी,
पुढे झाले फार म्हणणारे अनंत आहेत, चांगल्या प्रकारचं म्हणतात, पण वेळेअभावी थांबवलेला आहे. बर तुका म्हणे नटधारी भोग भोगनी ब्रह्मचारी. परमात्म्याच्या अगाध लीलांचं अलौकिकत्व कसं आहे, त्यातील गमक काय आहे. परमात्मा हा की तयाही करण्या तू घडे तीही लोका घातू परी तेने केले ही मातू बोलोची नये. परमात्मा हा अविद्याग्रस्त नसून माया अवच्छिन्न चैतन्य आहे. त्याला सर्व काही शक्य आहे. अशक्य कोटीतलही शक्य करतो, म्हणून तर तो ईष्णोती शाश्नोती असा काय आहे, ईश्वर आहे. या अभंगाचा काहीसा भाग आपण पाहिलेला आहे. पुढे भगवान परमात्म्याचा अलौकिक असणाऱ्या त्या लीला, परमात्म्याने केलेल्या चोऱ्या करून सर्वांना तृप्त केलं. म्हणजे मग आपणही चोरी करून तृप्त करू, ते आपल्याला चालणार नाही. कारण त्याने चोरी करत असताना नवनीताची चोरी केली. मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त चोरीले नंदाच्या नंदाने अर्थात या मुलाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने चित्त चोरलेलं आहे. जसं नरम आणि मृदू अशा स्वरूपाचं नवनीत असतं, तसं सज्जनाचं चित्त असतं. हरिने माझे चित्त भार वित्त विसरले. ही चित्त चोरीची लीला संपवली. पुढे खोडी सुरू झाली, त्यातूनही चित्त चोरण्याचं काम केलं. खोडी करण्याकरता आपल्याकडे देवाने येऊ नये म्हणून गवळणी आव्हान करायच्या. जिनं आव्हान केलं तिच्या घरी मुद्दाम खोडी करण्याकरता देव जायचे. मग पती आणि असणारी गवळण झोपलेली असताना पतीची दाढी माझी वेणी डोईची गाठ देऊनी गाठ बाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा का. तिसरी आली धावणी याने गे वाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी डोईची गाठ देऊनी गाठ बाई कोणाशी सुटेना
यशोदे बाळ तुझा काना. परवा आला मुच्या घरा, दारी निजला होता म्हातारा. घेऊन ये ताकाचा ओ डेरा, वडीला सैरा. अगदी असाच फोडला, एकामाग एक नाही, संगच फोडला. पण तो जरा जुनं खाल्लेला होता म्हणून वाचला. म्हणून वाचला, नाही तर पहिल्या स्ट्रोक मध्ये तो गेला असता. पण जुनं थोडंसं बिगर फवाऱ्याचं, बिगर केमिकलचं, बिगर रासायनिक खताचं, असं ओरिजिनल व्यवस्थित खरं खरं अस्सल जे होतं ते जुनं खाल्लेलं असल्यामुळे म्हातारं वाचलं, नाही तर झालं असतं. पण ते वाचलं. म्हणजे अशा पद्धतीच्या खोड्या सुरू झाल्या. बर, दावी लाघवी भांडवी सासू सुना. छोटेपणा दाखवायचा आणि सासू सुनेमध्ये भांडण लावून द्यायचं. कसं? चोरी याने करायची, नवनीत याने खायचं, जाता जाता नवनीताचा गोळा सुनेच्या तोंडाला लावून द्यायचा. बर, आणि जाता जाता सासूच्या बी लावायचा. सासू भांडायची सुनेसाठी आणि सून भांडायची सासूसाठी. का बरं? तुम्ही लोणी खाता, माझ्यावर आळ घेता. कागद हेंगडे, एवढी जाडी जुडी झाली, तूच लोणी खाते आणि त्या गवळ्याच्या पोरावर आळ घेते. पहा ती गवळणी तवती पालथी, म्हणती नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरी. असा चोरीचा खोडीचा हा संपूर्ण असणारा लीला भाग. शेवटी गवळणी त्रासल्या म्हणजे ती एक प्रकारची लीला आहे. त्यांना त्रास तो वाटत नव्हता, कारण भगवान परमात्मा वेळोवेळी पहावा याकरता भरीला उलंडोनी रीता करी घट, मिस पानियाचे गोविंदाची चट. बस, त्याला पुन्हा पाहायला मिळावं म्हणून आत्ता भरून आणलेला घडा हाताने रिचून द्यायचा आणि सासूला म्हणायचं, आत्याबाई पाणी घेऊन येते. अगं आत्ता आणला होता ना. नाही, तो लवंडून गेला, सांडला. लवंडेश्वर, आपटेश्वर, अजून सांडेश्वर असे असतात. आम्ही परिक्रमेमध्ये गेलो, दररोज त्या आरतीच्या वेळेस कोणाकोण ते कमंडलू असं सांडणार, कमंडलू सांडणार. कमंडलू सांडलं की सर्वांचा एक जयकार असायचा, लवंडेश्वर भगवान की जय. परिक्रमेमध्ये कोणत्या कशाचा काय आनंद घेता येईल सांगता येत नाही. एखादा कमंडलू घेऊन चालला, एका हातामध्ये काठीन, ती जेवढं सवय नसायची, पिशवी घ्यायची, बॅग एक पाठीवर कमंडलू आणि हातातून कमंडलू आपटला, आपटेश्वर भगवान की जय. सांडेश्वर, आपटेश्वर, लवंडेश्वर अशी ईश्वर आम्ही तयार केली होती. विठाला हरीला उलंडोनी रीता करी घट, सांडून द्यायचा. आणि पर आता सांडला, घेऊन यावं लागलं पाणी. बरोबर घेऊन ये. का बरं? कशा करता सांडला? मिस पाण्याचे निमित्त पाण्याचं गोविंदाची चट. आणि म्हणून चाले झडझडा उचलतो ने वाट, पाहे परतोनी तोची उभा नीटवो. विठ्ठला अशा प्रकारच्या लीला. शेवटी सर्व गवळणी त्रस्त झाल्या. यशोदा आणि नंदबाबाच्या घरामध्ये जाऊन दारावरती जाऊन त्यांनी अनेक प्रकारने खोड्यांची तक्रार केली, घराने सांगितले. आणि एक गवळण तर म्हटली, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. असं म्हटल्यानंतर यशोदेला थोडस जरा म्हणजे नाही, अधिकृतता दाखवावी लागेल, गांभीर्याने प्रकरण घ्यावं लागेल. जर गवळणीच या गोकुळातून निघून गेल्या तर सर्व प्रकरण आपल्यावरती येईल. मग त्याकरता वेळीच सावध झालं पाहिजे. म्हणून कृष्णाला अनुशासन दिलं, आता खोडी करायची नाही, गावात जायचं नाही, सगळं बंद म्हणजे बंद. याने घरात खोडी चालू केल्या. घुसळण करीत असताना डेऱ्यात जाऊन बसायचं. मग घुसळण चालू आहे, एवढी मोठी रवी, तो एवढा मोठा रांजण, असा खांब असायचा, त्या खांबाला 2 दोऱ्या अशा गोल बांधायच्या, त्यामध्ये रवी, आणि रवीला अशी गोल 4-5 येडे देऊन केलेली ती दोरी, तिला असे लाकडी मणी, आणि मग ते असं घुसळण करायचं. बरोबर? सुर सुर घुम घुम करते डेरे घुमते, आनंदल्या गवळणी छंदे डोल. काय सुंदर ते वातावरण असायचं. आता ते राहिलं नाही. आता मिक्सरचा कर्कश आवाज, कर्कश आवाज. तो नाजूक सुंदर कानाला मोहोर वाटणारा आवाज नाही. आता जर्सी गाईचा सुद्धा आवाज, काय गावरान गायचा आवाज होता, काय ते आनंद होता. मंजूळ स्वर तो येत नाही आता गावरान गाया राहिल्या नाही. गावरान गाया गोशाळेमध्ये, आई वडील वृद्धापशाळेमध्ये. त्यामुळे या गोष्टी आपल्याला, या प्रेमाच्या गोष्टी लक्षात येणार नाही. खरोखर जे पूर्वी होतं ते आनंददायी होतं, दीर्घ आयुष्यदायी होतं. स्वस्थता त्यामध्ये होती.
माणसं अलीकडे धनसंपन्न झाले, पण समाधान नावाची वस्तू हरवून गेलेली आहे, जी पूर्वीच्या काळाच्या लोकांना लाभली. म्हणून आपल्यापेक्षा निश्चित ते भाग्यवान होते. विठ्ठला म्हणजे तूप आहे म्हणजे कुठून आणलं? गावरान आणलंय. पण कुठून आणलं? दुकानातून. दुकानातून आणलं म्हटलं की ते तूप घ्यावं की न घ्यावं हा प्रश्न उभा राहतो. कारण पूर्वी एवढा जो डालडा होता आता गेला कुठे? म्हणजे एकंदर काय झालं? सगळ्या पदार्थामध्ये भेसळ, तेलामध्ये भेसळ, दुधामध्ये भेसळ, तुपामध्ये भेसळ, डाळी तांदूळ सर्व भेसळ. मी तर असं ऐकलं काही प्लॅस्टिकचे तांदूळ पण निघाले. ते शिजवले की भातासारखे लागतात, पण ते प्लॅस्टिक असतंय, ते तांदूळ नसतंच. विठाला चालले घुसळण चाललेलं आहे. मग त्यामध्ये आलेलं लोणी हा बाबा मध्ये जाऊन बसलाय ना, लोण्याचा गोळा आला की तिथल्या तिथंच खाऊन मटकून तिथंच बसायचं. पुन्हा घुसळण करून लोण्याचा गोळा आला की तिथंच मटकून बसायचं. आणि यशोदा मैया लोण्याचा गोळा किती आला म्हणून डोकली की याने डुबी मारून खाली बसायची, उडी मारून खाली बसायची. आणि मग पाहायचं बाई कस काय आता आज लोणी येईना. मग उन्हवणी शिडवणी. उन्हवणी म्हणजे जर ते लोणी येत नसेल, खूप थंड ताक झालेला असेल तर ते त्या ताकाच्या अंशापासून वेगळं होत नाही. मग त्याकरता थोडं ऊन पाणी टाकावं लागतं, त्याला उन्हवणी म्हणतात. मग उन्हवणी टाकलं की त्या ताकाच्या अंशाला ते सोडून लोणी काय होतं? वेगळं होतं. आणि वेगळं झालेलं लोणी पुन्हा मिसळू नये म्हणून शिळवणी म्हणजे थंड पाणी टाकावं लागतं. आता ज्याला ते गमक माहिती आहे त्याला ते बरोबर समजतं. हे तुम्हाला कळणार नाही, पण इकडं पहा बरं कशा माना डोलतात. त्यांना कळून चुकलं. बरोबर आहे बरं का? तसंच असतं त्यांच्या लक्षात आलं. कारण जाणीवेच्या आहे खरिता दढीकडसनी नवनीत निर्वाणी आथी जैसे असं आहे. जाणकार बुद्धीच्या व्यक्तीने घुसळण केलं की मग नवनीत येत असते. तशी त्यामध्ये यशोदा मैया जाणकार खरी, पण झालं काय? हा बाबा आलेलं लोणी दिसूच देत नव्हता. आलं की खाल्लं आणि पाहायला गेले की डुबकी मारून खाली बसायचं. काय कारण आहे? कस काय लोणी येत नाही म्हणून तिनं रवी बाजूला केली आणि हात असा पाया सावरून मध्ये असा हात घातला आणि पाहिलं तर लोण्याचा गोळा तळाला जाऊन बसलाय. अगं बाई लोण्याचा गोळा बर असा धरला आणि वरती आणला केसाला धरून. लोण्याचा गोळा म्हणजे लोण्याच्या गोळ्याला केस कधीपासून आले? पाहते नीट तर हा पोटचा गोळा, हा लोण्याचा गोळा नाहीये. अरे कृष्णा लागला असतं ना, रवी लागली असती ना, माझं आछड बछड चकुड बाज. आईला कोणतं कौतुक लेकराचं कधी असेल सांगता येत नाही. बाहेर खोडी करतय म्हणून घरात ठेवलं, घरात खोडी चालू झाली. बरं आता म्हटले तुला अनुशासन. मग उखळाला बांधल्यानंतर निघाला रांगत बाहेर. विमला अर्जुन 2 वृक्ष होते. उखळा असं आडवं गुतवलं. जे झटका मारला, जे शिबी काय झटका मारी, नवल का केवडे नकळे कानोबाचे कोडे. इतकी छोटीशी मूर्ती, एवढा महाकाय वृक्ष, 2 वृक्ष तात्काळ त्या ठिकाणी निर्मूल होऊन पडले. तात्पर्य काय आहे? परमात्म्याची आगा दिलेला आहे. आणि अशा खोड्या पाहिल्यानंतर उद्या जाई दिवस परमात्म्याला सुंदर त्या ठिकाणी शृंगारित केलं. पितांबर नेसवला, कमरेला पट्टा, त्यामध्ये पावा वेणू खवलेली आहे, खांद्यावर काळी घोंगडी दिली, हातामध्ये काठी दिलेली आहे. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, सारी तशी धेनू सावळा जगजेठी. त्या ठिकाणी फेरत बन गाऊ चरावत, कहे तुक्या बंधू लकरीलेले हात. परमात्मा सर्वत्र वनवन भटकंती करून गायांना चारण्याकरता सोडायचे. मोकळ्या वेळामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळायचे. केला
खेळ विटी दांडू काही चालीत खेळ खेळले, काही बिगर चालीत खेळ खेळले, अनेक खेळ खेळले. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी. मग खेळ मांडलेला यमुनेच्या तीरी. त्या माध्यमातून परमात्म्याने सर्वांना आनंद दिला. मग गोपाळ एकत्रित झाले, म्हटले देवा खांद्या काय खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. म्हणजे 12 वाजेपर्यंतच खेळायचं सुख होतं, पण 12, 20, 25 होत गेले. पुढं चालले आता बस. झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या. मग खडकी सोडल्या. मोठा परमात्म्याने खडकावरती उभं राहून सुंदर तो असणारा पदार्थ सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. त्याचा गोड असा प्रसाद तयार केला. सर्व बाळगोपाळांना गोलाकार बसवलं. कमळाकार अवस्था तिथं दिसते. शुकाचार्य महाराजांनी गोड वर्णन केलं. सर्वांनी हात जोडा. बिभ्रद वेणुम जठर पठयो शृंगवेत्री च कक्षी वामे पानो मशृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुर्धो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति भुजे यज्ञभुग्बाल केली कुंडली श्री ज्ञानदेव सर्वांनी म्हणा पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुकाराम महाराज की जय. ब्रह्मश्री एकनाथ महाराज की जय. योग महाराज की जय. बंशी महाराज की जय. राम कृष्ण महाराज की जय. आज के आनंद की जय. धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का विश्व का नमः पार्वती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल